विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागलाय। गुहागर आणि आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये काय निकालाचं चित्र आहे सांगा आपण। असं आहे की माझा मतदारसंघ म्हणजे गुहागर विधानसभा 264 हा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा माझा 3 तालुक्यांचा मतदारसंघ आहे। याच्यामध्ये संपूर्ण गुहागर तालुका येतो, खेड तालुका येतो आणि चिपळूण तालुका येतो। मी आज आनंदी आहे की याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या ग्रामपंचायती या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि हे सगळं आम्ही खुलेआमपणे पॅनल उभं केलं होतं आणि त्याच्याकरता लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। खूप मोठ्या संख्येनं या ग्रामपंचायती निवडून आल्यात आणि याच्यामध्ये विशेष असं की गुहागरमधील महत्वाच्या 2 ग्रामपंचायतीची निवडणूक होती। एक ग्रामपंचायत अंजनवेल आणि दुसरी ग्रामपंचायत वेलदूर। ही पिढ्यानपिढ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या दोन्ही ग्रामपंचायती होत्या, परंतु यावेळेला खूप मोठा चमत्कार हा मतदारांनी घडवला। सगळे एकत्रित आले आणि त्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की आमदार भास्कर जाधव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमच्या गावांचा विकास अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे। आणि आज जे महाराष्ट्रामध्ये विचित्र प्रकारचं राजकारण चाललेलं आहे त्याला लोकशाही मार्गाने उत्तर देण्याची हीच खऱ्या अर्थानं संधी आहे। आणि या पिढ्यानपिढ्या अंजनवेल आणि वेलदूर या 2 ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी होत्या, त्या पूर्णपणे ह्या आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना नेतृत्वाखाली गावांना दोघांनी निवडून दिल्या। मी मतदारांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विश्वास देतो की तुमच्या विकासाला भास्कर जाधव कुठेही कमी पडणार नाही। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।